या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मागील 2 दिवसापूर्वी बारामतीत 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता। जुन्या वादातून खरं तर ही मारहाण झाली होती आणि या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे। आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे। 2 दुचाकीवरून 4 जण आले आणि त्यांनी एकाला बेदम मारलं। एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मारतोय, पण या पोरांनी त्या तरुणाला बेदम मारलं। फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते। मी पोलिसांना सांगितलं आहे उद्या अजित पवार जवळच्या कार्यकर्त्या असल्या तरी आणि त्यांच्या मुलाने जरी असं केलं असतं तरी त्यांचा बंदोबस्त करा। सतत जर असे गुन्हे करत राहिले तर त्यांच्यावर मोकोका लागेल। मेहरबानी करा पण कोणी कायदा हातात घेऊ नका। काय जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणालाही बदडून काढत आहेत, ठोकून काढत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी त्या घटनेबाबत संताप व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले। यावेळी अजित पवार बोलत होते। Oi,
तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं. त्याच्यामध्ये 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काहींकडे क्लिप आली असेल. पट्ट्याने काय मारतोय, म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मुक्या प्राण्याला मारतो. मरोस्तोर मारलं त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात खपवून देणार नाही. त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लावेल. मकोका त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मकोका आहे. तर मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा. त्यांनी आमचा विनयभंग केला, जे काही केलं असेल ते. पण तुम्हाला आता 14 तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत, ठोकून काढतायत. ते होता कामा नये. तुमची मुलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठं चुका होत आहेत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी. ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी. आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ द्या दादा ते चुकलं, एकदा पोटात घ्या. यार पोट फुटायला लागलं काय, पोटात घ्या काही सांगतात. सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं. त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही. म्हणून आता जे काही वनवे आहेत, जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय, पार्किंगला केलंय, आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे. कुठं टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी क्रेनने उचलायची, जप्तच आत्ताच सांगितलंय कलेक्टरला. आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं. आत्ता पण मगाशी येताना रेमांडच्या पलीकड गार्डन आहे, तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत. असं नाही चालणार. सगळ्यांना नियम सारखा. ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी, माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी, माझ्या बारामतीकरांनी घ्यावी, अधिकारी वर्गाने पण घ्यावी. सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.